28 जानेवारी हा दिवस बारामतीकरांसाठी काळा दिवस ठरला। याच दिवशी बारामतीचे विकास पुरुष, राज्याचे शिल्पकार आणि बारामतीला दिशा देणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्याबरोबर इतर 4 जणांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आपण पाहिली। आणि आत्ता सध्या आपण आहोत जे त्यांचं मूळ गाव आहे काटेवाडी गावातील हे सर्व ग्रामस्थ आहेत आणि त्यांनी काटेवाडी गावचा कसा विकास केला, काटेवाडीचा गावचा विकास केल्यानंतर बारामती असेल, पुणे जिल्हा असेल आणि महाराष्ट्रातील गावांचा विकास, इमारती कशा असल्या पाहिजेत, इमारतींचा दर्जा कसा असला पाहिजेत आणि जे परदेशामध्ये जशा इमारती असतात त्या पद्धतीने येथील इमारती त्यांनी जवळून पाहिल्या। स्वतः एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 35 वेळा त्यांनी त्या इमारतीमध्ये जाऊन कामाचा दर्जा तपासला आणि काम करून घेतलं। माझ्याबरोबर सर्व काटेवाडीचे ग्रामस्थ आहेत आणि गावचा विकास कसा केला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा, आपले गावचे अजितदादा निघून गेलेत, सर्वांना दुःख झालेले, अजून दुःख आपल्या डोक्यात बाहेर पडताना दिसत नाही। अजून असंही वाटतंय की दादा आपल्यातच आहेत। दादा गेलेला अजून बी विश्वास बसत नाही। आता दादांचं लहानपण आम्ही बघितलं। पहिले दादा तात्यासाहेब पवार वारल्यानंतर दादांना इथं जबाबदारी गावाची साहेबांनी घ्यायला सांगितली आणि दादांनी सुरुवातीला डेअरी ओपन केली। तात्यासाहेबांच्या गाया होत्या, गायांचा गोठा मोठा होता, तर दादांनी याच ठिकाणी डेअरीचं ओपनिंग केलं। ते स्वतः ओपनिंगला या ठिकाणी होते। 500 लिटरपासून दादांची डेअरी आजही हयात चालू आहे। दुसरी गोष्ट, नंतर त्यांनी पोल्ट्री व्यवसाय नवीन आल्यानंतर तो पण त्यांनी केला आणि आमची टॉमॅटो असायची गावातले भाऊसाहेब काटे, आम्ही अशी 5-6 जणांची, विठ्ठल बापू काटे, त्यांची टॉमॅटो आमच्याबरोबर होती। तर पहिल्याच पिकामध्ये दादांना त्या काळी 82 साली 5 ते 6 लाख रुपये एकरी त्यांना उत्पन्न निघालं। बरोबर त्यांनी ती सीझन पकडून पैसे केले। नंतर द्राक्ष बाग पण केली ती। अतिशय कष्टाळू माणूस। लग्न नव्हतं, ग्रामपंचायतीचं पहिलं इलेक्शन होतं का, इथं फाट्यावर रात्र बसून इलेक्शन खेळायचं। यश अपयश आलं सुरुवातीला त्यांना, पण त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये अपयश आलं, सोसायटीचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये अपयश आलं। त्यातून ती शिकून इतकं निघाले की भयंकर शिकून निघाले। सोसायटीचं इलेक्शन दुसऱ्या वेळेला त्यांनी बिनविरोध करून दाखवलं। एवढं मोठं त्यांनी गावामध्ये परिवर्तन केलं, सगळ्यांची मनं जिंकली आणि लोकांना बी कळून आलं की हा खूप कामाचा माणूस, कामाचा पोरगा आहे। गाववाल्यांनी सगळ्यांनी साथ देऊन त्यांना उचलून धरलं, ते आजपर्यंत त्यांना उचलून धरलेलं आहे। बघा, वैरणीचा ट्रॅक्टर आणायची जामखेडवरनं, तर दादा स्वतः जायचे ट्रॅक्टरवरती, ती जनाबेशा ड्रायव्हर आणि दादा दोघंजण, दादा ट्रॅक्टरवर जायचं आणि डबल टेलर वैरण घेऊन यायचे। एवढा कष्टाळू माणूस होता। गावासाठी अजूनपर्यंत तक्रार जास्तोपर्यंत पुरी सगळं खालच्या खाली मिटवत होते। गावचा तंटा असू द्या, आज गावचे 2% तंटे आमचे पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन देत नाहीत। इथल्या इथं कार्यकर्त्यांना सूचना, आणि जर कार्यकर्त्यांच्याकडून एखादी केस ओव्हर झाली तरी दादा त्यांच्या लेवलवर ती मिटवून टाकत होते। तर आपल्याबरोबर अजून काही लोक आहेत। मला सांगा, अजितदादांचा कुठले क्षण तुम्हाला म्हणजे आठवणीत अजून आहेत? आम्ही ती शेती करायचे कनेरीला, तर हे ऊसाचा धंदा असायचा त्यावेळेस। पाण्याला ह्याला थोडं पाणी इकडे तिकडे गेलं तरी ते वायपट तुम्ही तुंबत का नाही असं ते म्हणायचे। आणि लागण ही ऊसाच्या धंद्याबाबतीत व्यवस्थित काटेकोरपणे हे असायचं गुरांना। दादांनी एक किस्सा सांगितला होता, आमच्या गावात टुकार जनावरे होते आणि त्या टुकार जनावर देखील आम्ही उजनीच्या पलीकडे नेऊन सोडलं होतं। काय किस्सा आहे तो? बर का, ते वन गाया होत्या, ते पिकाला लय त्रास द्यायच्या। मग त्यांनी ट्रॅक्टरने ताणून धरून उजनीच्या पलीकडे सोडल्या, त्या पोलाच्या पलीकडे, खेडच्या पलीकडे। हां हो, ट्रॅक्टरने ताणून धरल्या सगळ्या, ट्रॅक्टरने मागे। किती गाया होत्या आणि कशा त्यावेळेस कसा प्रयत्न केले? ते गाय भरपूर होत्या, 20-25 गाय होती
आणि त्यांनी ती जाणे गाय असल्यामुळे ते माणसाचा वारा पडून देत नव्हते, पण ट्रॅक्टरने ताणून ताणून धरून मग तिकडं नदीच्या पलीकडे पुलाच्या पलीकडे सोडले त्यांना. मला सांगा, कुठला दादांचा किस्सा आठवतो तुम्हाला? दादा कडक झाले. दादा पहिले गाय असायच्या तिथं ऊस स्वतःचं ट्रॅक्टर घेऊन स्वतः यायचं, ऊस गडी बिडी घेऊन स्वतः ट्रॅक्टर बिक्टर घेऊन जायचे इथनं. पहिलं दुधा धंदा हे करायचं. परत मग कारखान्यात उभा राहिले मोटरसायकल. हा, राजदूत गाडी असायची पहिली. राजदूत गाडीने आपलं यायचं, ट्रॅक्टर बरोबर जायचं यायचं, पुन्हा ट्रॅक्टर बरोबर घेऊन जाऊन गाया धंदा केला. आणि पुन्हा मग सोसायटीत उभा राहिले कारखान्यात. तीच की सोसायटीमध्ये कारखान्यात. म्हणजे पहिली सुरुवात कारखान्यापासून झाली. हां, आधी कारखान्यात उभं राहिले. कारखान्यात उभं राहून निवडून आल्यावर साखर संघाला वर गेले. तिथनं पुढं मग प्रगती त्यांनी वाढवली. मग हालचाल काय चांगली. आपण बघितलं की दादा पहिल्यांदा खासदार झाले. दादा अजित दादा पहिल्यांदा खासदार झाले. नाही, अगोदर कारखान्याचे डायरेक्टर झाले आणि नंतर जे उभं राहिले ते डायरेक्ट खासदार केलं राहिले. काय तुमचा अनुभव आहे? अनुभवाला काय आम्ही त्याची नेहमीच नीट करीत होतो. का अडचण आली तरी मग तिथं जरी गेलं नुसतं उभं राहिलं आणि सभा जरी चाललेली असली, तुम्हाला सांगणार त्या माणसाला बोलवणार. म्हणजे मला ते काय करत होतं ते. बाकीचे आपल्याला काय अनुभव नाही. तुमचा काय अनुभव आहे? काय आपलं बरं आहे म्हणलं. आजी दादा आहे ना, माणूस केलेला लय भारी होता. हा, बोलणं नाही काय नाही, कुठं गेलं ना तर ओळख करणार माझी. प्रत्येक गावातला माणसाला म्हणजे नावानिशी ओळखणारे दादा. आपण काट्यांना विचारू, एकंदरीत काय तुमचा अनुभव? जुना म्हणजे साधारणतः 86ला मी 10वीला होतो. 10वीत असताना आमची शेजारी एक पवार फॅमिली राहत होती, त्यांच्याच घरातली. आमच्या कुटुंबाचं आणि त्यांची भांडणं झाली, मारामारी झाल्यानंतर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक म्हणजे पंडराव साहेबराव काटे, त्यांनी आम्हाला बोलून घेतलं. कशासाठी भांडणं झाली काय, म्हणजे दादांनी बोलवलं. त्यावेळेस मी, माझे वडील आणि माझे भाऊ आम्हाला पंडराव साहेबराव काटेंनी आम्हाला अजितदादांच्या वस्तीवर नेलं. भांडणं बरीच झाली होती. आम्हाला लागलं होतं, त्यांना लागलं होतं, पोलीस केस होणार होती. आमची गरिबी होती. तिथे गेल्यावर दादांनी आमची परिस्थिती बघितल्यानंतर दोन्ही पार्ट्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं तुमची परिस्थिती नाही. त्यांना पण, त्यांच्या भाऊकीला पण सांगितलं, हे शिंदे गरीब घराची माणसं आहेत आबांनी सांगितल्यामुळं. आणि आम्हाला तिथं दादांनी आम्हाला समज देऊन, आम्हाला पोलीस स्टेशनला न पाठवता आम्हाला समज देऊन तिथंच सोडून दिलं. आणि आमची तिथून पुढं त्यांनी भांडणं पण मिटवली. पण आमचं भांडण नाही झालं परत. मला सांगा, काटेवाडी गाव ही पूर्वी आपण बघितलंय, मी पण त्याचा साक्षीदार आहे. 2-2, 3-3 महिने काटेवाडीमध्ये लाईट नसायचे. अख्खं गाव लाईट चोरून वापरायचं. काय किस्सा होता तो? नाही, लाईट चोरून म्हणजे कसं, लाईटचं बस म्हणजे सगळं हीच चालू होतं की सहजासहजी लाईट मिळायची. वालचंदनगर डीपी, इंदापूर डीपी, बारामती डीपी असे 3-4 डीपीचा सगळीकडून लाईट सहजासहजी मिळायची. त्यामुळे लोकांना त्याचं काही एवढंही वाटत नव्हतं. त्याच्या अगोदर लाईटचा फार त्रास होता. पण दादा आल्यानंतर लाईटसुद्धा सुरळीत झाली. आणि दादांबद्दल माझा पर्सनल किस्सा सांगायचा म्हणलं तर 2013 साली माझा इतका मोठा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे भयानक ॲक्सिडेंट झाला. त्यावेळेस स्वतः आपले वाबळे डॉक्टर बारामतीचे, त्यांनी सांगितलं की पेशंट काही नेऊ नका पुण्याला, काही उपयोग होणार नाही. पण दादांना ही बातमी कळाल्यानंतर दादांनी लगेच सांगितलं की काही करू नका, पुण्याला अर्जंट पुण्याला आणा, तिथनं पुढचे प्रयत्न मी करतो. आणि अक्षरशः जवळजवळ 1.5 ते 2 महिने मी कोमात असणारा पेशंट, दादांनी रोजचे रोज रुबी हॉलला मी तिथं होतो, रोजचे रोज अपडेट घेत होते दादा की पेशंट कसा आहे माझा, काय प्रयत्न करा, काय पाहिजे ती मी मदत करतो, पण पेशंट माझं वाचलं पाहिजे. तर आज मी जो मला जीवदान मिळालेलं आहे, जे जीवदान मला मिळालेलं आहे ते केवळ आणि केवळ अजितदादांमुळे मिळालेलं आहे. असे माझ्यासारखे कितीतरी जीव अजितदादांनी वाचवलेत. आणि असा नेता अशा मृत्यूनं जावं ह्याच्यासारखं दुःख आम्हाला दुसरं कुठलंच नाही. समाजसेवाचा वसा त्यांना कसा लागला? दादांना समाजसेवेचा वासा म्हणजे दादा सुरुवातीपासूनच समाजासाठी, म्हणजे त्यांना त्यांचे वडील जे होते आदरणीय तातेसाहेब, त्यांच्याकडंच पूर्वीपासून गोरगरिबांना मदत करणे आणि गोरगरिबांना समोर बरोबर घेऊन जाणे हा गुण वडिलांकडूनच दादांना मिळाला. आणि
दादांना म्हणजे दादांचे असे अनेक किस्से आहेत. आमच्या गावातली लोक तर काहीही सांगायचे दादांना, काही पण म्हणजे घरातल्या वाटण्या, दादा भावाची भांडणं, दादा म्हणायचे अरे काय मी आता का उपमुख्यमंत्री तुमचे नाही नाही मग कोण मिटवायचं असं. आता परवाच्याच पिंपळीच्या सभेत डिवायडरवरनं कुत्री उड्या मारतात दादा, ती असली गोष्ट जरी सांगितली तर दादा नुसते अरे काय का मी काय कुठं येईन काय सांग म्हणजे असं असं म्हणजे घरच्यागत दादांना मानायचे, भावाची भांडणं झाली तरी दादांना सांगायचे, म्हणजे स्वतः म्हणजे आपल्या कुटुंबातला व्यक्ती म्हणून दादांना एखाद्याने बांध फोडला तरी दादाकडे जायचं, माझा त्याने बांध फोडलाय काल. इतकी म्हणजे ते घरच्यासारखंच वाटायचं. घरचा प्रमुख काय, घरच्यासारखं माणूस त्यांनी ठेवलं, नातं जपलंच होतं. मला परवा आमची मिसेस पुण्याला दवाखान्यात रुबेला 3 दिवस होत्या मागच्या महिन्यामध्ये, तरी मी कुणाला बोललो नव्हतो, पण तरी पण त्यांच्या कानावर गेलं. मुसळे साहेबांचा रात्री 11 वाजता मला फोन आला आणि त्या डॉक्टरांना लाईनवर घेऊन सांगितलं की ह्यांच्या घरातला पेशंट आहे, दादांच्या जवळचा पेशंट आहे, विशेष लक्ष द्या. म्हणजे एवढं बारीक गावाकडं अधिवेशन असू द्या नाहीतर परदेशात असू द्या, घार फिरे आकाशी, लक्ष तिच्या पिलापाशी, दादा कुठं असू द्या, काटेवाडीवर त्यांचा अमाप जीव होता. काटेवाडी हे आदर्श गाव ठरलं. त्याला आपण बघतोय की राष्ट्रवादी पदक देखील मिळलं, राज्याचं पदक देखील मिळालं. कसा विकास झाला? काटेवाडी गावात सुरुवातीला 2000 साली वहिनींनी कामाला सुरुवात करताना काटेवाडी गाव हे आता आपण इथं उभं राहिलो आहे, इथं माणसाला उभा सुद्धा राहता येणार नाही अशी ही जागा होती. इथं गुरांचा बांधायची जागा होती, उकारंडे होते सगळे. आणि ज्या वेळेला वहिनींनी 2000 साली सुरुवात केली त्यावेळेला आम्ही सगळे गावकरी त्यांच्या समवेत जाऊन मग आमचे बाळासाहेब शिंदे असतील, प्रकाशभाऊ असतील, हे सगळ्यांनी मिळून आम्ही वहिनींबरोबर काम करायला सुरुवात केली. त्यावेळेला दादासुद्धा म्हणले की यायला अरे हे असं कसं अवघड आहे थोडंसं, पण वहिनींनी त्याला म्हणजे त्याचा पाठपुरावा आणि जिद्दच घेतली होती की गावाचा 100% विकास करायचा. दादा तुम्ही आम्हाला फक्त आर्थिक मदत आणि शासकीय ज्या काही योजना आहेत त्यांना मदत करा, आम्ही बाकीचं आमचं कष्ट करू. आणि दादांनी त्याला 100% आम्हाला पाठिंबा दिला. आणि आज आमच्याकडं आम्ही निर्मल ग्राम, हागणदारी मुक्त, विमा ग्राम, तंटामुक्ती ग्राम, इको विलेज असे अनेक पुरस्कार आमच्या गावांनी दादांच्या आणि वहिनींच्याच माध्यमातून मिळवलेत. आणि हे आज गाव टॉपला नेऊन जगाच्या नकाशावर न्यायचं काम दादा वहिनींमुळेच झालं, हे कुणीच नाकारू शकत. आपण बघितलंय की अजितदादांनी झेप घेतल्यानंतर पहिला बारामती तालुका घेतला, नंतर जिल्हा घेतला, नंतर आपण म्हणतोय की त्यांची राज्यावर पकड. मग अशा असताना अजितदादा समजा दूध संस्था असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील किंवा पुणे जिल्हा बँक घ्या, कारखाना घ्या, या सदस्यांची अचूकपणे निवड कशी करायची? दादांच्या माध्यमातून प्रत्येक संस्थेंच्या ज्यावेळेस निवडणुका जाहीर व्हायच्या त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये दादा प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याची पार्श्वभूमी समजून घेऊनच त्या ठिकाणी ते निवड करत असत. आणि दादांची निवड करण्याची पद्धत ही शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला समजत नव्हतं की बाबा आज किती जरी कोणी मॉबच्या संख्येने गेलं परंतु दादांना जी योग्य वाटतं तो निर्णय दादा नेहमी सातत्याने घेत आलेले. सर्व धर्म समभाव, सर्व जाती जमातीच्या लोकांना बरोबर घेऊन जायचे दादा. हां, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जातच होतं. कारण बारामती तालुक्याची भौगोलिक परिस्थिती तशी, सर्व जाती धर्माची लोक, समवयस्क लोक, त्या पक्षाचं धोरण त्या दादांच्या तसं होतं की सर्व धर्म समभाव. जर विकास करायचा असेल तर आपण बघितलंय की त्यामध्ये काही जणांचे घर आडवी येत होती, काही जागा जात होती. मग असे बरेच जण जागा देत नव्हते. अशा वेळेस दादा समोपचाराने मार्ग कसे काढायचे? आता वर का सरकारी दवाखान्याचं काम करायचं होतं त्यावेळेस त्या जागा प्रायव्हेट होत्या आणि त्या प्रायव्हेट असून त्यात बी घराघरात वाटण्या होत्या वेगवेगळ्या. तर ते जवळजवळ 2 ते 3 तास उन्हात उभा राहून दादांनी तो प्रश्न सॉल्व्ह केला. हे म्हणायचे माझं इथं 1 गुंठा येतोय, माझा अर्धा गुंठा येतोय. तो प्रश्न दादांनी सॉल्व्ह केला आणि लगेच त्या क्षणी क्विक परत त्या काही चर्चा नाही, काय नाही, ह्याला पैसे द्यायचे, त्याला पैसे द्या, त्याला जागा बदलून द्यायची, जागा बदलून द्या, असा प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केला. पण दादांची खरी सुरुवात जी झाली ना ती एक वेगळ्या अँगलनी सुरुवात झाली. पवारसाहेब होते त्यावेळेस पवारसाहेबांनी खाली पुढारी असे एक लिंक होती आणि ज्यावेळेस दादा राजकारणात आले
त्यावेळेस दादांनी पहिलाच असा पॅटर्न राबवला की थेट माझ्याकडे यायचं, म्हणजे लहानापासून थोरापर्यंत कुणीही असू द्या, तो थेट माझ्याशी येईल, माझी ओळख होईल. आणि ही कनेक्टिव्हिटी इतकी वाढली आणि तेच खरं कारण ठरलं त्यांच्या लोकप्रियतेला. आणि कामाचा असा त्यांचा निर्णय असायचा, हे काम होणार आहे तर होणार आहे, नाही होणार तर नाही होणार, यात बदलच नाही. आणि तो सुरुवातीपासून फायनल शेवटपर्यंत तोच निर्णय ठेवला आणि हेच लोकप्रियतेचं कारण ठरलं दादांचं. आणि दादा त्याचमुळे घराघरात पोचले. दादांचं आपण बघितलं की दादांना बघितलं तरी अनेक जण टाकायचे. दादांना भेद का होते लोक, आणि दुसरे एका बाजूला प्रेम पण होतं, आणि दादांनी नुसतं असे डोळे वाटरलं तरी ते भ्यायचे. दादांकडे गेले की एका शब्दात काय आहे ते निर्णय द्यायचे ते. त्यामुळे लोकांना काम केलेलं असल्यामुळं वचक वाटायची ना की आपण आपल्या हक्काने काम करून घेतोय म्हणल्यानंतर, त्याच्यामुळं ते भ्यायचे लोक. दादांचा शब्द म्हणजेच काम. दादांचा शब्द म्हणजेच काम. काय 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 सांगाल या दादांच्या परखड वक्तेपणाबद्दल? ज्या वेळेला दादा चिडणार किंवा ज्या वेळेला खवळणार त्यावेळेला समजून जायचं की आपलं काम झालंय. आणि आपल्या म्हणजे असं दादा खवळले समजा, मला तर नेहमी म्हणायचं ह्याला अक्कलच नाही, म्हणजे आपण समजायचं हे कोणाला बोललं जातं, आपला बापच आपल्याला म्हणतो नाही ह्या कार्ट्याला अक्कलच नाही. अशा पद्धतीने ते आमचं नातं होतं. आणि दादांची काम करण्याची पद्धत, तुम्ही आता आज अर्ज दिला आणि परत 15 दिवसांनी दिला तर ती लगेच तिथं म्हणणार एवढ्या मोठ्या गठ्ठ्यात, अरे हिला काही दुसरी वेळ आहे तुझी, तिसरी वेळ आहे अर्ज द्यायची. म्हणजे हे वाचल्याशिवाय किंवा मी प्रत्यक्षदर्शनी ती बघितलेलं आहे. मंत्रालयात जाऊन त्याचं शॉर्टिंग व्हायचं, त्याच्यावर शिक्का मारला जायचा, ही महसूलचा अर्ज आहे बाबा, ह्यो पोलीसचा अर्ज आहे किंवा हा टॅक्स डिव्हिजनचा अर्ज आहे. ते तिथं जिथं काम होणार आहे तिथं त्या अर्जाचं शॉर्टिंग करून दादा ज्या त्या डिपार्टमेंटला पाठवायचे. असे वायपट कधी कुणी अर्ज दिलेला कधी टाकलाय, चुरगळलेला अर्ज समजा गर्दीत जाताना चुरगळून दिला आणि दादांनी खिशात घातला तर ती टेबलवर असं ठेवून सरळ करून वाचून होणारं काम असलं तर 100% व्हायचं. ही जी काय खात्री होती ना, ही जी काय बाप गेला राव तालुक्याचा, काय म्हणजे तुम्हाला सांगतो, ही कधीही कुठंही कसंच नुकसान भरून निघणार नाही, असला नेता होणार नाही. ग्राउंडपासून म्हणजे दुधाचा धंदा असेल, शेतीचा धंदा असेल, तिथून ते पार AIच्या तंत्रज्ञानापर्यंत ज्याला नॉलेज होतं असा महाराष्ट्रात एक नेता दाखवा, किंवा ज्याला ह्या दारी कशी धरायची, फटा कसा सोडायचा, गुरं कशी पकडायची, फिरस्ती घराघरातली भांडणं कशी मिटवायची, मी सांगतोय तुला दम देऊन ते दे त्याला असं म्हणून ती मिटवायची घरातली भांडणं. म्हणजे ही सगळं करायचं. कुठला नेता आहे एवढ्या ग्राउंडपासून AIच्या आज जी काही आहे तंत्रज्ञान आहे त्याचा ते स्वतः प्रचार करत होते. भयंकर नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान कधीच भरून निघणार नाही. हे म्हणजे हानी प्रचंड झालेली. दुःख सगळं झालेलं आहे आणि पोकळी ही भरून लवकर येणार नाही. युवा कार्यकर्ते देखील आहेत अजितदादांचे, ग्रामस्थ, त्यांना देखील अजितदादांनी पदावर बसेल. काय तुमची म्हणजे जुन्या आठवणी कशा तुम्ही सांगाल? मी जुन्या आठवणी म्हणजे 17 साली मला दादांनी दूध संघाला डायरेक्टर केलं. त्यावेळेस 4 महिन्यातच युती सत्ता होती. 4 महिन्यातच ते डायरेक्टर पद कॅन्सल झालं आणि शासन नियुक्त तिथं प्रतिनिधी आला. त्यावेळेस मी दादांकडे गेलो. ती माझा पहिला अनुभव. म्हणजे त्याच्या आधीचे आहेत. दादांचा काय अनुभव सांगा? तर त्यावेळेस मी गेलो, दादांकडे अर्ज दिला, दादांना असं सांगितलं, वाचलं. दादा म्हणले पुण्यात ये, मला पुण्यात बोलवलं. पुण्यात गेलो. परत दूध संघाच्या मिटिंग दिवशी दूध संघात आले की डायरेक्ट त्या कामगार आयुक्ताला फोन लावला आणि त्यांनी सांगितलं असं असं. तर म्हणले माझं टर्नओव्हर एवढा आहे, मग माझा कामगार संचालक मी कामगारांचं बघू का, तिथं प्रतिनिधी नको का? म्हणजे सत्ता असो किंवा नसो, काम करण्याची धमक आणि पावर जी होती ना ती दादांच्यात होती, ती मला अनुभवलं. आणि त्याच क्षणाला त्याच वेळेस माझी ऑर्डर लगेच परत काढली आणि परत मला हाय असं संचालक. प्रत्येक गावातल्या प्रत्येक सदस्याला दादा स्वतः नावानिशी ओळखायचे. आपण म्हणतोय की आपण समोर बघितलं ती काय काय नाव आठवत नाहीत, परंतु गावातल्या प्रत्येक जणाला दादा नावानिशी ओळखायचे. हो, ओळखायचे. आणि माझा किस्सा सांगतो. मी मुंबईला गेलो दादांना कामासाठी. तर दादांनी काम मी सांगितलं, दादा म्हणले होईल का नाही गॅरंटी नाही, पण मी प्रयत्न करतो. फोन लावला लगेच, मी पाठवतोय, ह्यांचं काम होईल का, होत असलं करून टाका. आणि सांगितलं ते काम झालं माझं. परंतु दादाने सांगितलं इतकं लांब यायची काही गरज नाही. मी बारामतीला आठवड्याला असतो, मुंबईला यायची काय गरज इतकं लांब यायची. जाताना सवका जायचं आणि एक जणाचा नंबर दिला, ह्या नंबरला फोन करून सांगायचं मी पोचलो म्हणून. एवढी काळजी घेतली आमची. आता त्यांची काळजी कोणी घ्यायची?
बरोबर दुःख झालंय सगळ्यांना, ही पोकळी भरून येणार नाही. तुम्ही काय सांगाल? गावचा एक नेता गेलेला आहे, विश्वास अजूनही बसा नाही, दादा गेलेत म्हणून. खरं आहे ना ते. माझं सांगतो वैयक्तिक, माझा भाऊ ॲडमिट होता, थोरला भाऊ. त्यावेळी त्यांना एकच फोन केला सह्याद्री हॉस्पिटलला. ते म्हणले काळजी करू नको, काय आहे ते सगळं माझं मी बघतो म्हणले. आणि सगळी तिथली व्यवस्था त्यांनी केली. आता असं नाही कोण करणार. तुमचा काय अनुभव? आमचा अनुभव एवढाच आहे की दादा एवढा सह्याद्रीसारखा पहाडासारखा एवढा मोठा माणूस आहे आणि अतिशय एवढी मोठी दुःखद घटना घडली ती व्हायला नको होती. कारण आज म्हणतात ना की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. ही वस्तुस्थिती आणि ती खरीच आहे. कारण दादामुळं आज बारामतीवर एवढी मोठी हानी आहे, प्रचंड आलेली आहे. पण त्यानंतरही बी आम्हाला आता इथून पुढे एकच अपेक्षा आहे काटेवाडीकरांना आणि बारामतीकरांना की दादा जे वहिनींनी आता पद स्वीकारलं आहे ते एक दुःख एक बाजूला ठेवूनच कर्तव्याचंच एक पालन केलं आणि कर्तव्य म्हणूनच ते एक स्वीकारलं आहे. लोक काही म्हणतील स्वीकारलं कसं किंवा काय, पण समाजासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी ते योग्यच होतं. आणि त्याच्यात आम्हाला म्हणजे समाधान आहे की जेणेकरून आम्हाला कमीत कमी जे दादांनी वैभव उभा केलं आहे सगळं विकासाचं, ते संपूर्ण वैभव हे टिकल, नाही तर टिकणार नाही आहे. कारण तेवढा झंझावात दादांनी कष्ट पाठापासून उठून केलेले आहे. जेवढं वैभव उभं केलंय ती मेंटेन करणं गरजेचं आहे. 100% गरजेचं आहे. नाही तर आमचं कुत्रं हाल खाणार नाही, पाणी सुटणार नाही कॅनेलला. अजून काय काय समस्या आहेत आता ती बोलायचं सुद्धा ही अवघड आहे. पण एकच आहे की आता वहिनींनी शिकवून पारदादा असतील, जयदादा असतील, ह्यांनी थोडासा अनुभव घेऊन ते घेतीलच आता आणि जबाबदारी घेऊन तरच आमचं सगळ्यांचं बारामतीकरांचं भलं आहे त्याच्यात आणि त्यांनी ते स्वीकारलंच पाहिजे, त्यात काही माझी शंका नाही. आणि दादांचा अनुभव तर इतके मोठे आहेत की काही सांगायचं नको. दादा प्रत्येक व्यक्तीला असं नाही की नेत्यांनी त्या माणसाचं काम घेऊन जायचं नाही, स्वतः त्या माणसाने काम घेऊन जायचं. त्यामुळे दादा प्रत्येकाला ओळखत होते की तू घेऊन आलाय का, ही घेऊन आलाय का, असं नाही. तुझं काम आहे ना, तू स्वतःच ये आणि स्वतःच बोल, असं कुणालाही घेऊन त्यांना आवडत नव्हतं. बरोबर, दुसऱ्याला घेऊन आलेलं त्यांना आवडत नव्हतं. आणि जी काय काम आहे ते तुझं तू सांग. तुम्ही काय सांगाल? आमचं असं झालं, मी गेलो होतो झोपलेलो, फोन आला मला उसळा म्हणून. दातच काय झालं म्हणलं मला काय माहीत नाही, जाऊन बघतो म्हणलं. मी बाहेर वर आलो, वर चाळीला म्हणलं काय झालं म्हणलं झालं दादाचं खरं झालं म्हणते. मग मी बापू बिशाला फोन लावला. आमच्या टोळी आम्ही काम करतो ना छाटणीचं, द्राक्षे डाळिंब छाटतो. गडी आमचं बाहेर होतं नगरला, वाटेपेळा त्यांना फोन केला बापू बिशाला. म्हणलं दादांचं काय कळलं का? ते म्हणले कळलं, बघतो आम्ही इथं. ती घरी आली, सगळी कामावून घरी आली, सगळी लेबर घरी आली, आम्ही घरी आली. वाईट झाली दुर्घटना. गरिबांसाठी कामं भरपूर केली दादांनी. आणि शिवाय आम्ही गाडीवर चालू टेबल शीट दौडमध्ये आम्हाला धरलं टेबल शीट. म्हणले टेबल शीट तुम्ही गावला आता पावती फाडावं लागेल. मी म्हणलं आता साहेब तुमचे नाही काय करायचं करा. मला म्हणले कुठलं तू? म्हणलं काटवडीचे. आजीदादाची माणसं म्हणला तुम्ही, पोलीस म्हणलं आजीदादाची माणसं. आता मला वाटलं आता दादाचं नाव घेतलं, म्हणलं आपल्याला सोडलं, म्हणलं आता पावती फाडणार नाही काय नाही. मग जावं म्हणले तुम्ही म्हणले. मग टेबल शीट असताना आम्हाला दादाचं नाव घेतलं काटवडीचं असल्यामुळं आम्हाला सोडून दिलं दौडमध्ये पोलिसांनी. आम्ही मग त्याच्यावर कुठं बी गेलो तरी भेट नव्हतं. आम्ही म्हणलं दादा आपला पाठिंबा आम्हाला, गाडीवर पोलीस असले तर आम्ही सरळ जायचो निघून, काय नाही. आज आपल्या दादाच नाही, दादाच नाही ते दादा चूक झाले, भरपूर चूक झाले आम्हाला. काय आता 2-3 दिवस डोळ्याला पाणी होतं, काय आता काही अनुभव यांना पाहून अनावर झालेले आहेत. तुम्ही काय सांगाल? नाही, माननीय अजितदादांनी एवढं मोठं विश्व निर्माण केलं आहे. आता होणारी गोष्ट होऊन गेली, पर्याय नाही, नीती पुढं कोणाचं काही चालत नाही. परंतु आता वहिनी साहेबांना सावित्री बनावं लागेल, अहिल्याबाई होळकर बनावं लागेल, जिजाऊ बनावं लागेल, इंदिरा बनावून ह्या सगळं हे विश्व त्यांना सांभाळावं लागणार आहे. आणि ह्याच्या मागं आम्ही सर्व काठेवाडीकर नवे महाराष्ट्र त्यांच्या मागे पूर्णपणे ताकदीने उभा राहू. आणि एक नवीन नेतृत्व तरुण पिढीतसुद्धा हवं आहे. आणि दादांसारखंच एक जर प्रतिकृती म्हणलं तर पार्थ पवारांकडं पाहिलं जाईल असं आम्हाला एक वाटतं आहे. आणि त्यांनी सगळा संच उभा आहे, आता सगळं जाग्यावर दादांनी सगळं केले, फक्त तिथं व्यक्ती उभी पाहिजे. आणि जर पारदादा जर तिथं उभे राहिले तर प्रतिदादा म्हणून एक पुढं भविष्यात नवीन पिढीला पाहायला मिळेल असं आम्हाला नक्कीच वाटतं. आणि त्यात आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. दादा मध्यंतरी आमचे चुलते वारले होते. आमचं घर काटेवाडी कनेरी रोडवरती धन्यांची वस्ती म्हणून आहे. तर चुलते वारले होते त्यावेळेस दादा आले होते वस्तीवरती, तर म्हणजे सांत्वनपर भेट घ्यायला आले होते. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला किस्सा सांगितला
1977 साली, म्हणजे तुम्हाला नवीन पिढीला ते माहीत नसेल, 1977 साली तुमची एक कालवड म्हणजे गाई, जर्सी गाई आम्ही घेतली होती. तर त्यावेळेस ती तात्साहेब आणि मी, म्हणजे दादांचे वडील आणि मी स्वतः मोटरसायकलवरती येऊन तो व्यवहार केला. व्यवहार केल्यानंतर तो 27,000ला ती कालवड घेतली होती. इतकी म्हणले मला आवडली होती. तो व्यवहार केला. दादा म्हणले मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर तात्साहेबांना म्हणलं की ती कालवड मी स्वतः घेऊन येणार आहे. हा किस्सा दादांनी स्वतः आम्हाला सांगितलेला आहे. तर ती दादा म्हणले मी घरी आलो, घरून परत गड्याला घेतलं आणि ती कालवड मी स्वतः हातात धरून आमच्या वस्तीवरती घेऊन गेलो, गडी आणि मी. म्हणजे इतका तळागाळातल्या माहिती असणारा, इतके शेतीबद्दल माहिती असणारा, सुरुवात शेतीची करणारा नेता असा महाराष्ट्राला मिळेल असं मला तरी वाटत नाही. तर आपण बघितलंय हे सर्व गावचे रहिवासी ग्रामस्थ होते. त्यांनी अजितदादांबद्दलच्या ज्या आठवणी त्या जाग्या केल्या आणि आपण पाहतोय की बारामतीचा नव्हे तर महाराष्ट्रातला धक्का बसलेला आहे अजितदादांच्या जाण्याने. आणि अजितदादांच्या ज्या काही केलेल्या कामं आहेत, म्हणजे दादा म्हणायचे मी कामाचाच माणूस आहे आणि म्हणून त्यांचा एकच शब्द सर्वांनाच मनामध्ये रुजतोय आणि दादा आपल्यातच आहेत अशी भावना या सर्वांच्या मनामध्ये आहे. आजच्या या शोमध्ये आपण इथंच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती.